मित्रांनो, अर्जुन साईला सेपरेट केल्यानंतर आता प्रिया एक नवीन प्लॅन खेळते आणि तो नवीन प्लॅन कोणता हे जाणून घेण्यासाठी हा भाग पूर्ण बघा. आणि तुम्ही चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर माझा भाग सुरू करूया. तर मित्रांनो, माणूस प्रेमात पडल्यानंतर त्याचे काय हाल होतात हे अर्जुनला बघितल्यानंतर कळतं आहे. सायली त्याच्यापासून दूर झाल्याने तो इतका व्याकुळ झाला आहे की तो बेडरूममध्ये जातो, सायलीच्या कपाडातून त्याची साडी काढतो आणि सायली जणू का त्याच्या आसपासच आहे असं फील करतो. आणि हे आठवून तिच्यासोबत घडलेले सुंदर क्षण त्याला आठवतात आणि तो आणखी इमोशन होतो. तिकडे कुसुमताईच्या घरी सायलीचे पण हेच हाल असतात. ती बिचारी झोपू शकत नाही. ती झोपेतून उठते, पाणी प्यायला घेते आणि मग तिला आठवतं की अर्जुन सर जेवले असतील का. मग ती स्वतःलाच म्हणते अर्जुन सर काय घरातलं कोणी जेवलं नसेल. आणि पूर्ण आजीला त्या गोळ्या घ्यायला लागतात आणि आता ती काहीच करू शकत नाही. ह्या भावनेने ती फार अस्वस्थ होते आणि ती स्वतः पाणी न पिता झोपून जाते. मग इकडे सकाळी सुभेदारांच्या घरी सगळे डायनिंग टेबलवर नाश्त्याकडे बसले असतात, पण कल्पना त्यांच्यासोबत नसते बरं का. अर्जुन खाली येतो आणि तो इकडे तिकडे बघायला लागतो, जणू काही सायली आसपासच कुठे असेल असं त्याला भास होतो. तेवढ्यात विमल त्यासाठी कॉफी आणते, पण तो कॉफी पित नाही, नुसतं कॉफीकडे बघतो आणि नंतर म्हणतो मला ही कॉफी नको. मग ती जेवायला देऊ का, नाश्ता देऊ का, तो तेही नको म्हणतो आणि कॉफी घेऊन जा, आजपासून मी कॉफी सोडली असं म्हणत तो वरतीच्या रूममध्ये निघून जायला लागतो. मग अस्मिता ओरडते हा काय मुलगा आहे, मूर्ख मुलगा, असं कोणी वागतं का. पूर्णाची सुद्धा म्हणते जाऊ दे, कॉफी आणि ती मुलगी हे दोघंही त्याच्या आयुष्यातनं गेल्याने त्याचं भलं होईल. कॉफी सोडले तर शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहील आणि ती मुलगी गेल्याने त्याचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील. बिचारा अर्जुन हे नुसतं ऐकून काहीच करू शकत नाही, या भावनेवरती निघून जातो. इकडे कुसुमताईच्या घरी सायली, कुसुमताई आणि मधुभाऊ या दोघांना चहा घेऊन येते आणि मग त्या चहाचा वास कुसुमताई घेते आणि ती सायलीला म्हणते सायली आपण तिघेही कॉफी नाही पित, आपण चहा पितो आणि तू तुझ्या सासरच्या सवयीप्रमाणे कॉफी केली आहे. म्हणजे बघा ती किती अर्जुनमय झाली आहे. अर्जुनला रोज सकाळी कॉफी लागायची म्हणून तिने कॉफी तयार केली आणि तिच्या नकळत तिने हे सगळं केलं. तिला ते आठवतं नाही आहे की आपण काय करून बसलो आहे आणि ती एवढी त्याच्या प्रेमात आणि विचारात गौडलेली असते. इकडे मात्र किल्लेदारांच्या घरी प्रियाचा नवीन प्लॅन ॲक्टिवेट होणार आहे मित्रांनो. तर होतं काय, तर प्रिया, नागराज आणि प्रतिमा रूममध्ये बसले असतात. तेवढ्यात सुमन तिथे ते प्रतिमाला म्हणते वहिनी काहीतरी खाऊन घ्या. पण प्रतिमा त्याला नकार देते. तेवढ्यात नागराज म्हणतो वहिनी दादा मला सांगून गेलं आहे की मी पुण्यात चाललो आहे, पण तू वहिनीची काळजी घे आणि तू ते सुभेदारांच्या नको भानगडीत पडू, तू जेवून घे, आराम कर. पण प्रतिमा तरी त्याला नकार देत म्हणते मला काय लागलं तर मी तुम्हाला सांगेल. मग सुमन म्हणते तुम्ही काहीच सांगत नाही म्हणून तुम्ही तुम्हाला आणून देते ना. मग आता प्रिया तिला म्हणते आई मला माहिती आहे तुला सुभेदारांची काळजी वाटते, आपण एक काम करायचं का, आपण तिकडे जायचं का, त्यांना भेटून येऊ. प्रतिमा खुश होते, ते म्हणते चालेल आपण तिकडे जाऊ. तेवढ्याच सुमन म्हणते मला नाही वाटत तुम्ही तिकडे जायला पाहिजे, मला वाटतं की तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करा. तुम्ही व्हिडिओ कॉलवर कल्पना वहिनीशी बोला आणि तुमचं मन मोकळं करा. बिचारी प्रतिमा त्यालाही होकार देते, पण प्रियाचा प्लॅन वेगळाच असतो. ती लगेच म्हणते आई व्हिडिओ कॉलवर बोलल्याने तुझं मन समाधानी होईल का. मला वाटतं तू त्यांना सगळ्यांना धीर दिला पाहिजे आणि धीर देणं आपल्याला फोनवर पॉसिबल नाही, आपल्याला तिकडेच जावं लागेल. त्या सायलीने जे काय केलं आहे ना त्याने सगळे एकदमच तुटून गेलेत, तर आपल्याला तिकडे जाऊन त्यांना धीर द्यावा लागेल. बिचारी प्रतिमा म्हणते ठीक आहे आपण जायचं तिकडे. पण नागराजे म्हणतो कशाला जायचं तिकडे, नको जाऊ तिकडे. मग आता प्रिया चिडत्याकडे बघते आणि मग नागराज म्हणतो ठीक आहे तुम्ही तिकडे जा आणि त्यांना सांत्वन करा, त्यांना धीर द्या. आणि मग ठरल्याप्रमाणे दोघी तिकडे जायला निघतात. तोपर्यंत सुभेदारांच्या घरी पूर्णाजी अस्मिता बोलत असतात की कल्पनाने कालपासून काही खाल्लं नाही आहे, विमल तू तिला काहीतरी नेऊन दे. विमल म्हणते मी नेऊन दिलं होतं पण त्यांनी दारच उघडला नाही. आणि हे ऐकतो अर्जुन. मग अश्विन जेव्हा ते ताट घेऊन कल्पनाकडे जाणार असतो तेवढ्यात अर्जुन पूर्णाला म्हणतो पूर्ण राहू दे, मी हे ताट घेऊन आईला देतो, मम्माला देतो. मग तो येतो आणि दारापाशी येऊन कल्पनाला म्हणतो मामा तू माझ्याशी बोलू नकोस, तू माझा हवा तर तेवढा राग कर,
पण तू माझा राग जेवणाला काढू नको, तू तुझी काळजी घे, एवढं प्लीज दार उघडून ताट आतमध्ये घे. पण कल्पना आतमध्ये रडत असते आणि ती अर्जुनकडे दुर्लक्ष करते. आणि तेवढ्यात दारावर येतात प्रतिमा आणि प्रिया. प्रिया हुशार असते, ती काय आतमध्ये येत नाही, कारण ती प्रतिमाला काय म्हणाली असते की तू आज जाऊन त्यांचा धीर दे, मी बाहेरच थांबते. मग ती नाटक करते की बाहेरच थांबते, दारापाशी ती प्रतिमा आतमध्ये येते. तेवढं अस्मिता म्हणते, तन्वी तू ये ना आतमध्ये. ती म्हणते नको नको, मी इथेच ठीक आहे. मग पूर्ण आजी स्वतः तिला दारापर्यंत जातात आणि तिला म्हणतात, तन्वी आम्हाला माफ कर. पूर्ण आजीने त्या वेड्या तन्वीची माफी मागितली. मित्रांनो, ती म्हणते आमचं चुकलं, आम्ही त्या दुसऱ्या मुलीवर विश्वास ठेवला, आम्हाला ती आमची जवळची वाटली आणि तू इतक्या जवळची असून तू तिचं खरं सगळ्यांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करत होती. आणि आम्ही तुला इतके दिवस नुसतं हेळसाण केली तुझी आणि तुला घरात येण्यापासून रोखलं होतं. पण आतापासून तू घरात येत जा, तुला कोणी अडवणार नाही. आणि हे वरून अर्जुन बघत असतो. तिला त्या प्रियाला आनंद इतका राग येतो, पण तो काहीच करू शकत नाही, कारण सध्या त्यांच्या विरुद्ध वातावरण आहे. मग प्रिया आतमध्ये येते आणि ती म्हणते, हो ना, त्या सायलीमुळे ना सगळं घरातलं वातावरण बिघडून गेलं आहे. मग तिला कळतं की कल्पना जेवलीच नाही आहे. मग ती पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी मी जाऊ का? कल्पना त्यांना कल्पना मामीला मी आणते खाली जेवण करायला. मग पूर्णाजी तिला म्हणते जा. मग ती येते. अर्जुन तिकडे रागानं बघत असतो, पण ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि दारापाशी येऊन कल्पना म्हणते, कल्पना मामी हा राग सोडा. ज्या सायलीमुळे तुमच्यावर ही वेळ आली आहे, ती सायली तिकडे आनंदात आहे आणि तुम्ही का त्याच्या विचार करून स्वतःला दुःख देऊन घेत आहे. मी आहे, तुम्ही माझ्यासाठी या, पूर्णाजीसाठी या, घरच्यांसाठी या, असं म्हणून ती कल्पना इमोशनल करते. आणि मग मित्रांनो कल्पना दार उघडते. कल्पना तशी दार उघडते, प्रिया तिच्या गळ्यात पडून तिला अशी इमोशन मिठी मारते. हे मात्र अर्जुन बघत असतो, पण तो काहीच करू शकत नाही, कारण त्याला माहिती आहे की सगळं आपल्या विरुद्ध चाललं आहे ते. आणि इकडे कुसुमताईच्या घरी वेगळाच प्लॅन चालला आहे. मधुभाऊ भलते चिडले असतात सायलीवर आणि ते चहा पिऊन ते लगेच बाहेर निघून जायला लागतात. कुसुमताई विचारते, कुठे चाललात तुम्ही? ते म्हणतात, असं काय, मी जामीनवर बाहेर आहे, अजून मी त्या केसमधून निर्दोषमुक्त झालो नाही आहे, तुम्हाला नवीन वकील बघावा लागेल, मी वकिलाकडे चाललो आहे. तेवढाच सायली म्हणते, मधुभाऊ अहो तुमच्याकडे या शहरातल्या सगळ्यात हुशार नामांकित वकील आहे, त्यांनीच तुम्हाला जामीनवर सोडवलं आहे, तुम्ही प्लीज दुसरा वकील बघू नका, तुम्ही तुमची केस आणि माझं लग्न किंवा माझी जी भानगड आहे ते वेगळं ठेवा. मधुभाऊ चिडतात. ते म्हणतात, हे जर आधीच वेगळं ठेवलं असतं ना तर आजही वेळ आली नसते. तरी सायली त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करते की मधुभाऊ रागाच्या भरात तुम्ही असा कोणताही निर्णय घेऊ नका जो आपल्याच अंगलट येईल. पण मधुभाऊ म्हणतात, आता होऊन तर काय होणार आहे, मला दुसरा व्यक्ती शोधावंच लागेल. आणि कुसुमला म्हणतात, हे तुझ्या बहिणीला समजून सांग की माझ्या वाटेत येऊ नको. आणि असं म्हणून ते बाहेर निघून जातात. कुसुमताईसुद्धा काही बोलू शकत नाही आणि सायलीसुद्धा काही बोलू शकत नाही. आता मित्रांनो पुढे हे पाहायला मजा येईल की खरंच जर पंधुगा भाऊंनी हा वकील बदलला, तो वकील माहिती आहे मग आता तो महिपत त्या वकिलाला आपल्या हातात घेईल आणि मधुभाऊंना फाशीवर पाठवलासुद्धा तो कमी करणार नाही. आणि प्रियाचा प्लॅन जो आहे तो आता कसा ॲक्टिवेट होतो आणि ती पुढे काय करते आणि सुभेदार कशी तिला रिस्पॉन्स करतात हे बघण्याला खूप मजा येईल. पण त्याकरता तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. आणि तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो कमेंटही करायचा. भेटूया पुढच्या भागामध्ये.